भाऊ, आज प्रचाराचा शुभारंभ झालाय, बनेश्वराचे दर्शन घेतले, आरती झाली. काय वाटतं आता कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स बघून, काय चित्र? हे चांगला उत्साह आहे आणि हे गेल्या अनेक वर्षापासून एक परंपरा राहिलेली आहे की इकडचं श्रीफळ वाढल्यानंतर जे भव असा एक संदेश घेऊनच आम्ही जातोय. कारण अनेक लोकसभा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती महाविकास आघाडीचे लोकांचे निवडून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. म्हणून आत्मविश्वास आहे की लोक यावी आम्हाला साथ देतील. कारण परिवर्तन आणि निष्ठेने टिकणारा पक्ष जर कुठचा असेल तर तो आज आमचा पक्ष आहे आणि आमची निशाणी आहे. त्याला कारण असं आहे की अनेक उलाढाल या तालुक्यांनी पाहण्याचं काम केलेलं आहे. अनेक नेते इकडनं तिकडे गेलेत आणि मोठे झालेत, पण कार्यकर्ता आहे त्या जागेवरती राहिलेत. आणि म्हणून आज सर्व हे महेश असतील, सचिन असतील, आमच्या ताई वनिता ताई असतील, अनिकेत असेल, ही सर्व मंडळी जी आहेत पूर्ण ताकदीने गेल्या वर्षभर काम करत होते, सामाजिक क्षेत्रात काम करत होते. अनेक उमेदवार म्हणून घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतं. मी सकाळपासून आज मुळशी मधले 3 जिल्हा परिषद गणामध्ये, आता या एका इकडे गेल्यानंतर अजून एक करून घेऊन 4-5 जिल्हा परिषद गणामध्ये मी स्वतः फिरतोय. एक उत्साहाचं वातावरण आहे आणि स्वतःहून आपण कार्यकर्ते पुढे येत आहेत, कार्यकर्ते पूर्ण ताकदीने करत आहेत. आम्हाला आत्मविश्वास आहे की यावेळी लोक निश्चितपणे आम्हाला साथ देतील आणि या सर्व जिल्हा परिषद गणामध्ये आमचा भरपूर मताने विजय होईल. कुणाशी स्थानिक पातळीवर युती आघाडी कोणत्या पक्षाशी होणार? नाही, अजिबात नाही. आम्ही एक भूमिका ही स्पष्ट घेतली की आघाड्या करायच्या कोणाबरोबर. आता कोण कुठे हेच समजायला तयार नाहीये. कधी तुतारी घड्याळ बरोबर आहे, घड्याळ तुतारी बरोबर आहे. आता ते कधी वेगळी लढतायत. जे महाविकास आघाडी म्हणून ज्यांचं आम्ही काम केलं, आता ते स्वतः टेबल बदली करून ते दुसऱ्याकडे गेलेले. त्यांनाही काही ठिकाणी उमेदवारी मिळाली, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार पण कापले गेलेले. म्हणजे त्यांनाच उमेदवारी मिळत नाही, म्हणजे तिकडे गेल्यानंतर पण माझी मंत्र्यांना, माझी आमदारांना, ही अशी वस्तुस्थिती आहे. आमच्यातले लोक जे आहेत गेले ते तिकडे जाऊन आमदार झालेले आहेत. तर असं काय हे नाहीये. पण आम्ही, म्हणजे मी किंग मेकर हा शब्द वापरणं योग्य नाही, पण आम्ही घडवणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून ही निवडणूक आम्ही आमच्या बळावरती, कार्यकर्त्यांच्या जीवावरती, स्थानिक नेत्यांच्या जीवावरती आम्ही सोडलेली आहेत आणि त्याला ताकद आणि बळ देण्यासाठी मी इकडे आज आलोय. आणि जसं मी आज आलोय, काही दिवसानंतर सुषमा अंधारे जी येणार आहेत, ओमराजे निंबाळकर जी येणार आहेत आणि स्वतः आदित्यजींना पण आणायचा आमचा मानस आहे. जेणेकरून या जिल्ह्यामध्ये पण आम्ही लक्ष देतोय. या जिल्ह्यामध्ये पण 8 वर्षानंतर जिल्हा परिषद झाली, ज्याची वाट आम्ही गेल्या अनेक दिवसापासून बघत होतो. नगरपालिका, नगर परिषद मध्ये थोडं आम्ही कमी पडलो किंवा आम्ही त्याच्यातली तयारी करू शकलो नाही, पण त्याची भरपाई या जिल्हा परिषद गणामध्ये निश्चितपणे आम्ही करू आणि विजय आम्हाला मिळेल अशी अपेक्षा. ओके.